सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेलं कर्ज व कर्जमाफी आणि गैरकारभारामुळे आरबीआयकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। सहकार कलम अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आल्याचं गोपीचंद पडळकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। चुकीच्या पद्धतीने जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार सुरू असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी करत जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आणलं पाहिजे, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे। नाबार्डने जो वैधानिक आर्थिक स्थितीचा अहवाल 31 मार्च 2025चा आरबीआयला दिला, या आरबीआयकडे दिलेल्या अहवालामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत आणि म्हणून आरबीआयने 24 जून 2026ला एक कारणे दाखवा नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला काढलेला आहे। कलम 35 कलम 35A कलम 46 कलम 47A या कलमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती गंभीर बाबी आरबीआयने समोर आणलेल्या आहेत। 35 कलम काय आहे की बँकेच्या काही जर गोष्टी तपासण्याच्या असतील तर ते 35 अंतर्गत तपासता येत आहेत आणि त्या बाबीमध्ये जर काही गंभीरता आढळली तर 35A अंतर्गत कारवाई केली जाते। तर ही 35A ची नोटीस बँकेला दिलेली आहे। कलम 20 याचंही उल्लंघन झालेलं आहे। कलम 20 यासाठी आहे, एखादा संचालक बँकेमध्ये असेल आणि त्याचं एखादं कर्ज माफ केलं असेल आणि ते कर्ज माफ करण्यापूर्वी आरबीआयची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असते, त्यांनी ती घेतलेली नाही। म्हणजे यांनी काय केलं आहे, संचालकांना कर्ज दिलेले आहे ते बेकायदेशीर आहे, संचालकांना कर्ज देता येत नाही असा आरबीआयचा नियम आहे। दिलेलं संचालकांना कर्ज माफ करता येत नाही, बँकेनं ते कर्ज माफ केलेलं आहे, हे या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरीसुद्धा त्या संस्थांना त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही, परंतु या लोकांनी त्या लोकांनासुद्धा कर्ज दिलेलं आहे। ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे आणि त्यामुळं कर्ज माफ करणं, चुकीचं कर्ज देणं संचालकांना, संचालकाच्या नातेवाईकांना कर्ज देणं, नातेवाईक जरी त्या कंपनीत असला तरी त्या कंपनीला कर्ज द्यायचं नाही, तरीसुद्धा त्या लोकांना कर्ज या बँक